महाराष्ट्र राज्य कामगार युनियनतर्फे साताऱ्यातील वन संरक्षण कार्यालयाबाहेर वनमजुरांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा तब्बल 7वा दिवस उलटून गेला तरी प्रशासनाने याची दखल घेतलेली नाही. मागील 14 वर्षापासून वनमजुरांच्या मागण्यांबाबत विचार केला जात नसून संबंधित मागण्यांची फाईल मंत्रालयात आहे. यामध्ये सातारा, सांगली, नागपूर जिल्ह्यातील वनमजुरांना कायम करण्याची प्रमुख मागणी असून मजुरांच्या या मागणीकडे प्रशासनाने लक्ष घालावे यासाठी हे आंदोलन सुरू केले असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्ते रामचंद्र बिसे यांनी दिली आहे. सविस्तर बातमीसाठी वेगवान सातारा पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार, मी रामचंद्र बिसे, वनपाल वनमजूर संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. गेले 14 वर्षापासून आम्ही उपोषण करतोय. F12/193ची फाईल आमची मंत्रालयात दालनात पडू नये वनेला अद्याप तिला मंजुरी मिळाली नाही आणि त्या फाईलला मंजुरी मिळावी म्हणून हे आमचं उपोषण चालू आहे. फाईलमध्ये F12/193च्या मागणी F12/193च्या फाईलमध्ये सातारा, सांगली, नागपूर जिल्ह्यातल्या वनमजुरांना कायम करायची मागणी आहे. उपोषणाला आता बरीच लोक आहेत, पण आज आहे ना वनवा बिनवा लागलाय म्हणून आम्ही एक 10-15 लोक आहेत. आता बाकीचे लोक आमच्या पांगोळीला गेलेले आहेत आणि आता आम्ही 5-7 लोक आहेत. सरकारनं आमचं जर काम केलं नाही जोपर्यंत आम्हाला अध्यादेश काढून देत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही.